Hi 11th standard student. In last lecture we have seen about the writer and PPT explanation of the topic. Now see in this lecture we are going to see the Marathi explanation of the topic, the call of the soil, a scent of rice. See the call of the soil, that means मातीची साद. The call means साद, and a scent of rice. A scent of rice means तांदळाचा सुगंध. See the first crop, पहिले पीक. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of moon, green ground, and looked around me. It was just before sunrise, and the sky was turning a bright orange. The ground was damp and the leaves were shining with dew. My bare feet were muddy as I walked around gingerly inspecting the plants. It was April 2004. 2004 सालाचा एप्रिल महिना होता तो. I stood in the middle of the lush green field of moon, green ground, and looked around me. लेखक कुठं उभा राहिलेले आहेत? मुगाच्या भरघोस वाढलेल्या हिरव्यागार शेताच्या मधोमध ते उभा राहिलेले आहेत आणि ते स्वतःभोवती पाहत आहेत. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. ती वेळ आहे ती सूर्योदय पूर्वीची वेळ होती. आकाश सोनेरी तांबूस रंगाने उजळून गेलेले होते. जमीन ओलसर दमट होती आणि पानावर दवबिंदूचे थेंब चमकत होते. पिकांची न्याहाळी करत लेखक माती भरल्या अनवाणी पायाने, चिखलाच्या अनवाणी पायाने ते सांभाळून चालत होते आणि हिंडत होते. Around me were rows of chicoos trees, and below a dense foliage of moon. त्यांच्या भोवती चिकूच्या झाडांची रांग होती आणि बिलो खाली मुगाच्या पिकाची अशी हिरवे पीक होते. At that point, I could not have asked for anything more. त्या क्षणाला याहून अधिक काही मला नको होते. The moon plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. आणि ते मुगाचं पीक होते ते 2 फुटापेक्षा कमी उंचीचे जे मुगाचं पीक आहे त्याच्यावरती हिरव्या अशा शेंगा लटकत होत्या. The pods were not yet ripe and there was a light buzz growing on them. आणि ते शेंगा आहेत त्या काय अजून पिकलेल्या नव्हत्या आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या पिकावरती हलकीशी अशी हवा त्या ठिकाणी येत होती. There was still some time before the harvest. I felt exhilarated. जे अजून त्या मुगाच्या पिकाची कापणी करायला अजून वेळ होता आणि लेखक आहे ते आताच खुश झालेले होते ते मुगाचं पीक पाहून. I stood watching the sun rise above those towering trees across the fence and slowly made my way back to the house. A white structure in the middle of this greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. आणि कुंपणाकडील उंच झाडामागून सूर्य उगवताना लेखक उभे राहिलेले आहेत. त्या हिरवाईच्या मध्ये असलेल्या पांढऱ्या बांधीव घराच्या दिशेने हळूहळू ते निघाले. ही जमीन माझ्या मालकीची आहे आणि शेतकरी या नात्याने मी माझ्या पहिल्या पिकाकडे पाहतो आहे यावर लेखकाचा विश्वास बसत नव्हता.
जमिनीसाठी आगाऊ रक्कम चुकती केल्यानंतर शेतीबद्दल माहिती करून घ्यायला मला थोडा वेळ लागेल असे त्यांना वाटत होते त्यावेळेस. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड, I thought I would have some time to get familiar with farming. But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. He was keen that we plant Moog at once. I was not prepared for this. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. Moru Dada was quite firm. He said the season was right for sowing moog and the best seeds were available in Surat in the adjacent state of Gujarat. आणि त्या लेखकाला त्या पीक पाहताना त्याला त्याच्यावरती स्वतःच्या पिकाकडे विश्वास बसत नव्हता आणि जमिनीसाठी आगाऊ रक्कम त्यांनी दिल्यानंतर शेतीबद्दल माहिती करून घ्यायला त्यांना अजून वेळ बाकी होता. परंतु आम्हाला जमीन मिळवून देणारा जो मध्यस्थी त्यांचा मोरू दादा, त्यांच्या मनात मात्र काही वेगळंच कल्पना होत्या आणि आम्ही लगेच मोगाचे पीक घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे लेखकाने लगेच मोगाचे पीक घ्यावे अशी त्या मोरूदादा ज्यांनी मध्यस्थी करून दिली आणि त्यांना शेती मिळवून दिली अशी त्यांची इच्छा होती. आणि लेखक त्यासाठी तयार नव्हते आणि लेखक अजूनही पुस्तक वाचत होते आणि कोणतं पीक घ्यावे त्याविषयी आणि पुढे कसे काय करायचे हे सगळं त्या ठिकाणी ते पुस्तक वाचून समजून घेत होते. त्यावेळेस मोरूदादा मात्र त्या ठिकाणी ठाम होते आणि त्यांनी सांगितलं की मूग पेरण्यासाठी आताचा ऋतू आहे तो योग्य आहे आणि जो शेजारच्या गुजरातच्या राज्यातल्या सुरतमध्ये उत्तम बियाणे उपलब्ध आहे अशी त्यांनी माहिती मोरूदाने लेखकाला दिली. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड ब्रॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग. लगेच लेखक सुरतला जाऊन आले. 10 किलो मूग आहे ते खरेदी करून आणले. मोरूदादा rented his tractors to plow the land and quickly planted मूग all over the place. मोरूदादाने लगेच त्या ठिकाणी त्यांच्या ट्रॅक्टरने काय केलं, भाड्याने त्यांचा ट्रॅक्टर लेखकाने लावला आणि मोरूदादाने ते नांगरलं शेत आणि लगेच संपूर्ण शेतामध्ये मूग पेरून घेतला. Morudada wanted to do was spray some pesticide on the plants. He claimed that it would give a higher yield. काही दिवसानंतर कोवळी हिरवी पालवी फुटलेली पाहून आम्हाला फार आनंद झाला आणि याआधी त्या ठिकाणी त्यांना कधी असा आनंद झाला नव्हता. See, a few days later we were overjoyed to see tiny green leaves. म्हणजे काही दिवसानंतर अशी कोवळी फुलं आल्यानंतर हिरवीगार कोवळी फुलं आल्यानंतर ते आनंद झाले. I had never seen मूग growing before and was thrilled at the sight. लेखकाने याच्या अगोदर असा मूग उगवताना कधी पाहिला नव्हता आणि हे दृश्य बघून ते अतिशय आनंदित झाले. It was the same thrill I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in Ville Parle in Mumbai. I was grateful to have taken Moru's advice. आणि याआधी कधी लेखकाने असं मूग उगवताना पाहिले होते आणि त्यामुळे ते दृश्य पाहून खूपच आनंदित झाले. लहानपणी मुंबईत विलेपार्ल्याला रेल्वे क्वार्टरमध्ये राहताना लेखकाने जास्वंदीचं रोप लावलं होतं आणि ते उगवताना पाहता जेवढा आनंद झाला होता तेवढा त्यांना आता इथं आनंद झालेला आहे. आणि त्याची त्या लेखकाला आठवण झाली होती त्यावेळेस. मोरूचा सल्ला मानला त्याबद्दल ते मनामध्ये त्या मोरूचे आभार मानत आहेत. द नेक्स्ट मॉर्निंग
The next things Moru Dada wanted to do was spray some pesticide on the plants. नंतर त्यानंतर रोपटे मोठे झाल्यानंतर रोपट्यावरती जंतुनाशक पेस्टिसाइड्स फवारा असा सल्ला मोरूदादांनी दिला. He claimed that it would give a higher yield आणि त्यांनी असं सुचवलं की त्यामुळे काय होईल की जास्त पीक मिळेल. This was something we did not want to do. We were clear that we would not use any chemicals and tried to explain it to him. He reacted as if we had suggested harakiri. It took a lot of convincing to ensure that Moru Dada and his friends did not use any chemicals on the farm. They refused to understand how crops could grow without seeds. त्यानंतर मोरूदादाने सर्व रोपट्यावर जंतुनाशक औषधी फवारणी करावी असं लेखकाला सुचवलं. त्यामुळे अधिक पीक येईल असं त्याचं ठाम मत होतं. पण असे काही करण्याची लेखकाची इच्छा नव्हती. लेखक कुठल्याही प्रकारची रसायने वापरायला तयार नव्हते असं लेखकाचं मत होतं. आणि ते त्याला समजवण्यासाठी मोरूदादाला समजवण्यासाठी ते तसा प्रयत्न करत होते लेखक. मात्र यावर त्यांनी आम्ही जणू काही हाराकिरी करीत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मोरूदादा आणि त्यांच्या मित्रांनी शेतावर रासायनिक औषध वापरू नयेत हे त्यांना पटवण्यासाठी आम्हाला खूप धडपड करावी लागली. या फवारणीशिवाय पिके वाढू शकतात हे मानायला ते काही तयार नव्हते. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. सर्वांनी आम्हाला सांगितले की त्यांच्या अगदी उलट निसर्ग देवतेने कोणत्याही आमिषाशिवाय आमचे काम चोख पारले. Soon it was harvest time and was managed as respected 300 kilogram and a full lot of moog and with it a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. It was a major मॉरल्स बूस्टर. आणि कापणीची वेळ लवकरच आली आणि 300 किलो एवढा मूग आणि एवढे चांगलं उत्पन्न त्या लेखकाला मिळालं आणि लेखकाचा प्रचंड आत्मविश्वास वाढला. आमची जमीन सुपीक आहे आणि रासायनिक औषधाशिवाय पीक आम्ही काढू शकतो याची खात्री लेखकाला झाली आणि लेखकाचं मनोबल वाढलं आणि ही खूप मोठी गोष्ट होती. द सेंट ऑफ राईस, भाताचा वास सुगंध. दिस विल वी सी इन नेक्स्ट लेक्चर.